आपण पाहतात इंग्लिश ग्रामर केज तालुक्यातील बनसोळा येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक 3/10/2025 वार शुक्रवार रोजी वर्ग 10वी अ मध्ये द वर्ल्ड हेरिटेज साईट्स एक्झिबिशन ठेवण्यात आलं. इंग्रजी विषयाचे शिक्षक रोकडे SV यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला. या प्रदर्शनास वर्ग 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इतिहासाबद्दल अधिक गोडी निर्माण झाली. मुळामध्ये 10वी अ इंग्रजी विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तो ॲक्टिव्हिटी बेस आहे. याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड नंबर काढण्यात आले. आंबाड सर, मांदळे सर आणि रोकडे सर यांनी हे बक्षीस ठेवले होते. या वर्ल्ड हेरिटेज साईट्स एक्झिबिशनमध्ये प्रथम क्रमांक ज्या विद्यार्थ्यांनी पटकावला तो विद्यार्थी जोगदंड अनिरुद्ध, द्वितीय गोरे अक्षरा, तृतीय गोरे निरंजित आणि चौथा क्रमांक म्हणजे उत्तेजनार्थ लुगडे परमेश्वर. सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या. यांच्या कल्पनेतून ही जी सगळ्या गोष्टी सगळ्या शाळेला विद्यार्थ्यांना पाहायला मिळाल्या त्याच्याबद्दल तुमचं सगळ्यांचं कौतुक. तुम्ही जी मेहनत घेतली, तुम्हाला जे कष्ट लागले आणि तुम्ही जी कलाकृती निर्माण केली, जी तुमच्यामध्ये सृजनशीलता होती ती दाखवली आणि त्या सगळ्या जे शिल्प तयार करून त्याची जी तुम्ही माहिती दिली विद्यार्थ्यांना, सगळ्या आलेल्या पाहुण्यांना एक विशेष त्याची माहिती मिळाल्यामुळे सगळ्यांच्या ज्ञानामध्ये तर वाढ झालीच, पण ही जी तुमची सृजनशीलता आहे त्याच्याबद्दल तुमचं कौतुक. आणि तुम्हाला जी प्रेरणा दिली, तुमच्याकडून ज्या ह्या कलाकृती तयार करून घेतली त्याबद्दल रोकडे सरांना पण त्यांचे आभार. आणि अशाच पद्धतीनं तुमच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती तयार व्हाव्यात, तुमची सृजनशीलता कामी यावी, तुमच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी, याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. खरंच बोललो मी तुम्हाला काय बोलायचं ते कालच बऱ्यापैकी बोललो होतो आणि आज पण तशी मानसिकता आहे बोलण्याची. आता काही अडचणी आहे की मी बऱ्याचशा गोष्टी रात्री पण पाहिल्या. इतका वेळ झाला मला 11पर्यंत रोकडे सरांनी खूप वर्षापासून ज्या काही कलाकृती विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतलेल्या होत्या आणि त्यांची जी तळमळ विद्यार्थी घडवण्याची त्यांची एक तळमळच म्हणा किंवा त्यांची मेहनत, त्यांचे कष्ट खरंच मला कौतुक वाटलं. आणि गंमत झाली अशी, आणखीन मला काय झालं काय वाटलं ती कळालं नाही. मी 4लाच उठलो, पुन्हा एकदा मोबाईल घेतला आणि पुन्हा आणखीन तुम्ही जी सगळ्या कलाकृती आतापर्यंत तयार केलेल्या होत्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या पाहत बसलो. मला जवळजवळ 5:30 वाजले. त्याच्यानंतर मला काय झोप आली. म्हणलं असे आचाट माणसं आपल्याकडं इतके म्हणजे तत्पर कर्तव्यामध्ये, इतकं विद्यार्थ्याप्रती त्यांचं असणारं प्रेम, इतकं जीव ओतून काम करणं. आणि मला आणखीन अशी आठवण झाली की खरंच मी बऱ्याचशा वर्षात बघतोय किमान इसवी 10 पासून की कुठल्या विद्यार्थ्यांना असं काही गरज भासली नाही हैदराबादला जावं, पुण्याला जावं, इंग्रजी शिकावी असं कुणाला वाटलं नाही. मी पहिल्यापासून अवलोकन करून बघितलं तर तेव्हापासूनचे विद्यार्थी मला सर म्हणतात की खरंच सर रोकडे सरांमुळं आमची इंग्रजी चांगली झाली, पाया पक्का झाला आणि तेव्हापासून आम्हाला कुठं जाण्याची काही गरजच भासली नाही. मी विद्यार्थ्यांना विचारायचे बाबा इंजिनिअरिंग झालं की काही लँग्वेज शिकण्यासाठी पोरं हैदराबादला, सर म्हणजे आम्हाला गरजच पडत नाही तर आम्ही कसं जावं. म्हणजे इतकी मेहनत तुमच्यासाठी घेणारे खरंच शिक्षक आपल्या रोकडे सरांचं करावं तेवढं कौतुकच आहे. प्रत्येक वर्षी तुम्हाला घडवण्याचं, तुमच्यावर संस्कार करण्याचं काम, तुमच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती तयार करून घेण्याचं काम, इतिहासाची पुनरावृत्ती, त्याच्याबद्दल पुन्हा आणखीन लोकांमध्ये जागृती
राम मंदिर कसं बांधलं, वेगवेगळ्या प्रकारचे पुतळे कसे तयार केले, हे किल्ले कसे बांधले, पुन्हा पुन्हा त्याचं स्मरण व्हावं, पुन्हा पुन्हा त्याची आठवण व्हावी, हे तुमच्याकडून करून घेणं ही काय बाबा साधी गोष्ट नसते. आता काल मला विचारलं सरांनी, सर ही कशाचा स्टॅच्यू आहे? मग सांगितलं बाबा 1776 मध्ये अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं, जॉर्ज वॉशिंग्टन यांनी जे कार्य केलं त्या ठिकाणी सगळ्या अमेरिकेतल्या 13 वसाहतींना एकत्रित करून ती एक स्वातंत्र्य देवताची प्रतिमा आहे. मग त्यांनी मला पुन्हा मी विचारलं, पण माझी जास्त बोलण्याची त्यावेळेला एवढी मानसिकता नव्हती, माझा पण वर्ग होता. मग मी त्यांना सांगितलं की ही स्वातंत्र्य देवता आहे. मग कुणी तयार केली? फ्रान्समधल्या मूर्तिकाराने ती तयार केलेली, आणि एक मैत्रीचं प्रतीक म्हणून मग कुणी तयार केली? जो शिल्पकार होता त्यानं काय केलेलं त्या ठिकाणी, त्याची आई समोर बघून जी काही त्याला देवीची प्रतिमा तयार करता येईल त्या दृष्टीनं ती मूर्ती तयार केलेली. आणि आज मला वाटतं, एवढं मला त्याच्याविषयी इतकी माहिती नाही, पण 7 ते 8 देशामध्ये अशा प्रकारची स्वातंत्र्याची देवता म्हणून स्थापना केलेली त्या मूर्तीला. 300 फुटाच्या उंचीची ती मूर्ती आहे. तसंच राम मंदिर झालं, राम मंदिराबद्दल मला विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली. पण कधी काळ जर आपत्ती आली आणि राम मंदिर जर नाहीसं झालं, पुढच्या पिढीला जर ते कळायचं असेल तर त्या दृष्टीनं पूर्णपणे राम मंदिराचा इतिहास लिहून खूप खोल खाली असं चित्र तयार करून त्याच्यामध्ये कुपी तयार करून पूर्ण इतिहास लिहून तो पण खाली ठेवलेला आहे. पुन्हा मुलीला सांगितलं रायगड, की माझ्या लक्षात आलं की बरोबर आहे गडे, शिवाजी कोरुशन टूक प्लेस ॲट रायगड ऑन 16 जून 1674. हे मला पटकन वाक्य आठवले. was invited, Gaga Bhattacharya Velun Pandita Kashi was invited to perform the religious rites. हे पण माझ्या लक्षात आलं. कुतुब मिनारचं पण माझ्या लक्षात आलं. लाल किल्ला, ही सगळा इतिहास मला आठवला त्यावेळेचा. अरे मग आपलं काही नाही, पण करणारं कोण आहे? या सगळ्या कलाकृती करून घेणार कोण आहे? रोकडे सर. म्हणजे त्यांची जी मेहनत, कष्ट आणि ते तुमच्यामध्ये उतरणं ही फार जिकरीची गोष्ट असते बरोबर. आणि तुमच्याकडून करून घेणं, प्रत्येक शिल्पकृती करून घेणं म्हणजे हे कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहत असतं त्या कलाकृती. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे विषयामध्ये सुद्धा पाठ असतात. क्षेत्रभेट, तिथं जाऊन प्रत्यक्षात भेट देण्याच्या ऐवजी कायमस्वरूपी लक्षात गोष्ट राहत असतात. तर त्याच्याऐवजी इथं सगळ्या गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या. त्याबद्दल आता बरंच तुम्हाला पण धन्यवाद, आमच्या सर्वांना पण मनापासून धन्यवाद. आणि पुढच्या ह्या सगळ्या कलाकृती, सृजनशीलता, नवनिर्मिती याच्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद सर.